ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईत 5 वाजता बैठक होणार आहे। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणारे सरकार। 4 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश आहे। गिरीश महाजन बोलतायत, थेट जातीय त्यावेळेला प्राध्यापक लक्ष्मणरावना मी तेच म्हणालो, प्राध्यापक वाघमारेंना मी तेच म्हणालो, प्राध्यापक नाही पण वाघमारेंना मी तेच म्हणालो की बाबा तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा, तिथे तुम्ही इथे बसून राहाल, आम्ही तिथे आम्ही येऊ, आम्ही निघून जाऊ, पण आपले जे तज्ञ त्या विषयातले या गोष्टींना माहिती आहे त्या 5-6 लोकांना आपण पाठवा। आपले काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपण सांगा, ते सगळे त्या ठिकाणी येणार आहेत। मला वाटतं चर्चेतून निश्चित सकारात्मक मार्ग निघेल। चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा गिरीश महाजनांनी व्यक्त केलेली आहे। तर पंकजा मुंडे या मुद्द्यावर नेमकं काय ट्विट करतायत पाहूया आपण। राज्यातील नेत्यांचा शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री इथं जाऊन भेटल्याचं कळतंय, ते योग्यच आहे। सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे का, असल्यास त्याची चौकशी करावी। ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबाबतची स्पष्टता करावी, या त्यांच्या 2 मागण्या आहेत। शिष्टमंडळानं उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथं जाऊन भेट द्यावी असं पंकजा मुंडे म्हणतायत। म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल अशी माझी आग्रहाची विनंती असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।